अधिक मासाची कथा। नमस्कार मंडळी, आज आपण अधिक मासाची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। हिंदू पंचांगानुसार काही वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो। सुरुवातीला या महिन्याला कोणतेही देव, सण किंवा महत्त्व नव्हते, त्यामुळे लोक त्याला मलमास म्हणत आणि त्याचा तिरस्कार करत। हा महिना खूप दुःखी झाला। त्याला वाटले की जगात कोणीच त्याला सन्मान देत नाही। त्यामुळे तो सर्व देवांकडे गेला आणि म्हणाला, मला कोणीही मान देत नाही, मला आश्रय द्या। पण कोणत्याही देवाने त्याला स्वीकारले नाही। शेवटी तो महिना भगवान विष्णूंना शरण गेला। भगवान विष्णूंना त्या महिन्याची दया आली। त्यांनी त्या महिन्याला सांगितले की तू दुःखी होऊ नकोस, आजपासून मी तुला माझे नाव देतो, तू पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाशील। भगवान विष्णूंनी सांगितले की या महिन्यात जो भक्त भक्ती, जप, तप, दान, भजन आणि पूजा करेल त्याला विशेष पुण्य मिळेल। त्या दिवसापासून हा महिना अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणून पवित्र मानला जाऊ लागला। या महिन्यात भक्त लोक भगवान विष्णूची पूजा, भागवत वाचन, भजन आणि दानधर्म करतात। परंपरेनुसार या महिन्यात लग्न, गृहप्रवेश किंवा मोठी शुभ कार्य केली जात नाहीत। हा महिना मुख्यतः भक्ती आणि साधना करण्यासाठी असतो। म्हणूनच अधिक मास हा पुण्य आणि भक्तीचा विशेष महिना मानला जातो। जर तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जय श्री विष्णू, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।